विद्यार्थी घडत नाही याची खंत मला वाटते. विद्यार्थीने असेल त्यांना सावित्रीबाई फुले सारखं खऱ्या अर्थानं काम केलं पाहिजे. सावित्रीबाई फुलेंना दगड काढले, माती त्यांच्या अंगावर फेकल्या गेली, लोकांना शेण फेकल्या गेलं, त्यांना किती मोठा अपमान सहन केला, परंतु खऱ्या अर्थानं त्यांना या देशामध्ये शाळा कॉलेज बांधले आणि तुम्हाला आम्हाला शिक्षण खुलं करून दिलं आणि त्याच माध्यमातून आज ज्ञान संदीप शिक्षण संस्थेच्या माध्यमातून या ठिकाणी विद्यार्थी घडत आहेत याचा मला स्वाभिमान वाटतो. आणि म्हणूनच आज या ठिकाणी खऱ्या अर्थानं या ठिकाणी ज्ञान असेल, या झोपडपट्टीमध्ये शिकणारे विद्यार्थी आज किती विद्वान झालेत, काही अधिकारी या शाळेमधून शिकून गेल्याच्या नंतर झालेत याचा मला खऱ्या अर्थानं स्वाभिमान वाटतो. आपण अशीच प्रगती करा अशी खऱ्या अर्थानं आपल्या सर्व विद्यार्थ्यांना मी विनंती करतो. आणि एक तुम्हाला सांगतो, आजपर्यंत बरेचसे PI आले सिडको पोलीस ठाण्याला, परंतु एकच होते, श्यामराव खंदारे साहेब तर होतेच होते, पण घुगे साहेब होते. त्यांना या ठिकाणी जे काही जेष्ठ चालू आहे यांचा आपण तुम्हाला विनंती करतो. आणि तळागाळात माणूस तुमच्या ऑफिसमध्ये आल्याच्या नंतर खऱ्या अर्थानं बाहेर निघाल्याच्या नंतर तो हसून निघाला पाहिजे आणि त्याचं काम झालं पाहिजे अशी मी तुम्हाला विनंती करतो. सर्व विद्यार्थ्यांना तुमच्या हस्ते या ठिकाणी शालेय साहित्याचं वाटप या ठिकाणी आपण करावं असे मी तुम्हाला विनंती करतो. आणि या ठिकाणी मी थोडक्यात माझे विचार या ठिकाणी जसं आमच्या शाळेबद्दल कौतुक केलं तर ते कौतुक नेहमीच आम्ही ऐकत आहोत. आणि सांगायला आनंद वाटतो की आमच्या शाळेमधून 5 विद्यार्थी हे भारतीय डाक सेवेमध्ये डायरेक्ट जॉईनिंग झालेले आहेत. आणि त्याचबरोबर तुमच्या ज्या खाकीचा आम्हाला खरंच अभिमान वाटतो की खाकी पाहिल्यानंतर एक गर्व वाटतो. तर ठाणे पोलीसमध्ये आमच्या शाळेतील 3 विद्यार्थ्यांचं सिलेक्शन या वेळेस झालंय सर. यानंतर सन्माननीय अतुलजी हेरमे साहेब यांना विनंती करतो की त्यांनी विद्यार्थ्यांना 2 शब्द मार्गदर्शन करावं. सर्वप्रथम क्रांतीसूर्य महात्मा फुले, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन करतो. आणि आज दुसरी वेळ सोनवणे सरांच्या शाळेमध्ये आम्ही एक कामाच्या अनुषंगाने भेट झाली, त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांचे संवाद पण झाला होता. तसंच आज संत तुकाराम प्राथमिक विद्यालयात आपल्या सर्वांसोबत आदरणीय प्रकाश सोनवणे सर, आदरणीय लक्ष्मणराव भुतकर सर आणि आपले सर्व शिक्षक, आपले सर्व कार्यकर्ते आणि आपण सर्व लहान मुलं आज सर्वांना इथे भेटून मला आनंद होत आहे. या ठिकाणी आज शाळा तर खूप आहे, परंतु ज्या ठिकाणी शाळेची खरी गरज आहे अत्यंत अल्पदरात किंवा मोफत मिळण्याप्रमाणे मोफतच शिक्षण पुरवणं आणि जिथं गरज आहे त्या ठिकाणी पुरवणं हे सगळ्यात मोठं महान कार्य आहे. कारण येणारी पिढी घडवण्यासाठी सोनवणे सरांनी जे एक ज्ञान संदीप शिक्षण संस्था उभारली, त्याच्यातून आज कित्येक विद्यार्थी घडता येतात आहे. खूप मला आनंद वाटला की शाळेचे विद्यार्थी केंद्र सरकारच्या भारतीय डाक विभागात झाले. आमच्या पोलीस दलाला नवीन काही नवीन उमेदवार भेटत झाले. तर त्याच्याबद्दल सर्वप्रथम मी सर्व शिक्षक वर्गाचं, सोनवणे सरांचे सर्वांचं आपलं अभिनंदन करतो. आणि या सर्व लहान लहान मुलांना आपल्या सर्वांना भुतकर दादाजी शालेय साहित्य वाटप करत आहेत त्याबद्दल दादांचं आणि सर्व सरकार समितीने खूप खूप अभिनंदन आणि कौतुक करतो. आज थोडंसं मला उशीर झाला, थोडं लवकर अपेक्षित होतो एका कार्यक्रमामध्ये थोडंसं. तर सर्व मुलांना एकच सांगा, हे कोणत्या वर्गाची मुलं आहेत मुलांना एक लक्षात घ्या. सध्या सगळ्यांना खूप मोबाईलचं व्यसन लागले. मला माझी 2 मुलं आहेत सर,
रिकामा असतील पहिले मोबाईल हातात घेतात आणि नियंत्रण करायचा प्रयत्न करतो. जेवढं होईल तेवढं मोबाईल बघून काही होणार नाही, अभ्यास करा. आता सध्या तुम्ही तुमच्या आईवडील काय कष्ट करतात किंवा कशा परिस्थितीत आहेत हे तुम्ही बघता, तर अभ्यास करा. अभ्यास करून चांगल्या ठिकाणी जा, मोठ्या पदाला जा, चांगलं काही तर आयुष्यामध्ये मिळवा. नोकरी असेल, व्यवसाय असेल, काही करण्यासाठी आणि प्राथमिक शिक्षण, माध्यमिक शिक्षण हे आपला शिक्षणाचा पाया मजबूत असेल तर आपलं आयुष्य पूर्ण एका मजबूत बिल्डिंग सारखं उभं राहतं. तुम्ही सर्वांनी शिक्षणाचा व्यवस्थित लाभ घेऊन एवढं चांगलं शिक्षण आपल्याला या ठिकाणी मिळतंय. घराच्या एकदम जवळ आहे, जाण्याची कुठली अडचण नाही. तर तुम्ही शिक्षणाचा लाभ घ्या आणि स्वतःचं काहीतरी करिअर घडवा. भारतीय दलित पॅन्थरचे महाराष्ट्राचे नेते आदरणीय लक्ष्मणराव भुजबळ, या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष धर्मपालजी डांगे, त्याचबरोबर ॲडव्होकेट सतीजी राऊत, दत्तजी कांबळे, त्याचबरोबर बोर्डे यांनी बरेच मार्गदर्शन केले. तर सर्वप्रथम आलेल्या सर्व पाहुण्यांचं ज्ञान संदेश शिक्षण संस्थेच्या वतीने खूप खूप स्वागत करतो. आणि एक थोडक्यात उदाहरण सांगू इच्छितो की सरांनी तुम्हाला काही गोष्टी सांगितलेल्या आहेत, टिप्स दिलेल्या आहेत का तुम्ही आत्मसात केल्या असेल की मोबाईलच्या विळख्यामध्ये बरेचसे विद्यार्थी हे अडकले जात आहेत. आई वडील एकीकडे, बहीण भाऊ एकीकडे, आपण स्वतः एकीकडे आणि 24 तास त्या मोबाईलमध्ये आहे. आणि या मोबाईलमुळं पुस्तक वाचणं बंद झालेलं आहे. आणि म्हणून तुम्हाला मी नेहमी सांगतो की जो पुस्तक वाचतो त्याचं मस्तक शुद्ध होतं आणि शुद्ध झालेलं मस्तक होत नसतं. आणि म्हणून विद्यार्थी मित्र हो की आपण कंटिन्यू हे वाचन केलं पाहिजे. आदरणीय यरवे सरांनी सांगू इच्छितो की भारतीय दलित पॅन्थरने मागच्या जयंतीला सर्व विद्यार्थ्यांना की जवळपास 300 राष्ट्रपुरुषांची पुस्तकं भेट दिली होती. त्यांचं कौतुक केलं होतं की बाबा हे जे राष्ट्रपुरुष झाले घडले तर यांचं जीवन कार्य तुम्ही वाचलं पाहिजे. जर तुम्ही वाचलं तर त्याचं काहीतरी आदर्श घेऊन पुढे जाऊ शकता. आणि आजही सुद्धा त्यांनी, आता बघा की उद्याचा शेवटचा दिवस आहे आपल्या शाळेचा म्हणजे अभ्यासक्रमाचा, तर त्यासाठी तुम्हाला नोटबुक्स त्याचबरोबर मिठाई, चॉकलेट हे सुद्धा दादांनी भारतीय दलित पॅन्थरच्या वतीने दिले. कशासाठी की आपल्या ह्या विद्यार्थ्यांना काहीतरी प्रेरणा मिळावी. आणि मुख्याध्यापक संदीप सरांनी सांगितले बघा की आपले विद्यार्थी घडून मोठे झालेले आहेत. मला अभिमान वाटतो की माझ्या घरातले सुद्धा 4 टाकीबंदीमध्ये सर, विशेष म्हणजे माझी सुनबाई आहे, माझे पुतणे पण पोलीस अधिकारी आहेत. आणि आनंद वाटतो याच्यासाठी की तुम्ही ज्यावेळेस त्या वर्दीत दिसता तर म्हणजे अभिमान वाटतो, आम्हाला म्हणजे सॅल्यूट करा असं वाटतं की तुम्ही या जनतेच्या सेवेसाठी आहात. आणि जनसेवेसाठी आता दादांनी सांगितलंय की आंबेडकर नगरमध्ये ज्या काही गोष्टी आहेत त्याकडे लक्ष द्याल, म्हणजे द्यावं अशी विनंती आहे की आपल्याला गरज नाही सर, कारण त्यामध्ये अनेक मुलं त्या विषयामध्ये अडकत आहेत. आणि म्हणून आपण सर्वांनी आलात त्याबद्दल सर्वांचं खूप खूप, कारण बाबासाहेब सांगणार हे काय म्हणजे एका तासाची 2 तासाची गोष्ट नाही, कारण बाबासाहेब खूप मोठे विद्वान होते की त्यांनी एवढ्या मोठ्या डिग्र्या घेतल्या, एवढं मोठं काय केलं. कारण जे काही आहे आपण घेतो तो श्वास बाबामुळे आणि खातो तो घास बाबामुळे, आणि जे काही आहे ते बाबासाहेबांचंच देण आहे. आणि त्यांचं ऋण फेडण्याचे काम हे भारतीय दलित पॅन्थर सामाजिक संघटना करते आहे. त्यांचं सुद्धा ज्ञान संदीप शिक्षण संस्थेचा प्रमुख म्हणून आपलं सर्वांचं कौतुक करतो. आदरणीय सिडकोचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आदरणीय यरवे साहेब यांनी वेळात वेळ काढून आमच्या पॅन्थरच्या विनंतीला मान देऊन आला, विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या, त्याबद्दल आपलं खूप खूप कौतुक करतो, आभार व्यक्त करतो. धन्यवाद. जय हिंद, जय भारत. जोरदार टाळ्या वाजवा बसलेले.
सर्व